लोकांच्या मनामध्ये प्रश्न कसे निर्माण होतील, या निवडणुकीला वेगळं वळण कसं लावलं जाईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले। त्यामध्ये भुजबळांनी कोकाटे साहेबांना उभं केलंय, हा एक प्रचार। दुसरा प्रचार हे 12 तारखेपर्यंत टिकणार नाही, 12 तारखेला सरकारशी तोडजोड करतील आणि 12 तारखेच्या आत हे या ठिकाणी माघार घेतील। भुजबळांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। माझे आणि भुजबळांचे वैचारिक मतभेद आहेत, राजकीय मतभेद आहेत। त्यांचं माझं वैयक्तिक काही घेणं देणं माझ्या बांधाला बांध नाही, परंतु त्यांच्या विचाराशी मी अजिबात संमत नाही। जातीवादी राजकारणाचा आराखडा या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही निवडणुकीचे गणित करत असाल तर ते काही योग्य होणार नाही, ते व्यवस्थित नाही, ते समाजाच्या हिताचं नाही, असं माझ्या या ठिकाणी स्पष्ट मत आहे। आणि मग निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण, अनेक इच्छुक लोक या ठिकाणी पासिंग बांधून बसले होते, पण राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, शिवसेना आणि भाजपचा उमेदवार कोण, हे 4-6 महिन्यापूर्वी अगोदरच ठरलेलं होतं। कोणत्याही परिस्थितीमध्ये भुजबळांच्या पुतण्यालाच उमेदवारी मिळणार होती। त्याचं कारण पवार साहेबांचं भुजबळच्या समोर काही चालत नाही। अनेक लोक जाऊन आली की साहेब समीर भाऊ चालणार नाही, समीर भाऊचं कर्तृत्व नाही, समीर भाऊची प्रतिमा नाही, तो लोकांकडे पाहून हसत नाही, तो रागावला का नाही ते कळत नाही, तो काम करतो का नाही ते समजत नाही। लोकांनी त्यांना कशी काय मतं द्यावी, आम्ही तरी का द्यावी मतं? त्यामुळे हा उमेदवारच चालणार नाही, तुम्ही कशाला आग्रह करतात? पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये मोगल साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावागावामध्ये दिवाबत्ती लावण्यासाठी गावात एक माणूस नेमला जायचा आणि त्याला काही जमीन दिली जायची करायला, 100-200 एकर जमीन तुला गावातली दिवाबत्ती करायची। तसं भुजबळांना दिवाबत्ती करायला नाशिक जिल्हा अनुदान दिलेलं आहे। त्यामुळे हे सगळं संस्थान हे भुजबळांच्या नावावर आहे, भुजबळांच्या उमेदवारीमध्ये बदल होणार नाही हे भुजबळांना माहिती होतं आणि म्हणून भुजबळांनी शिवसेनेचा कोण उमेदवार पाहिजे त्यामध्ये अभ्यास केला। सर्वात लवकर आणि सर्वात कमी मताने पडलेला उमेदवार कोण? कारण या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये परंपरा आहे की खासदार रिपीट होत नाही। आपण काही कामं केली नाही, आपाबरोबर संघटना नाही, आपावर शेतकरी नाराज, आपावर कामगार नाराज, याला मतं मिळणार नाही, म्हणून मग हा उमेदवार उद्धव ठाकरेंकडून मागून घेतला। गोडसे हा भुजबळांचा उमेदवार आहे, लक्षात ठेवा। भुजबळ आपल्या सोयीचं राजकारण करतात हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। भुजबळ या जिल्ह्यातले कात्रुची आहेत, सगळ्या महाराष्ट्राची मॅनेजमेंट भुजबळ करतात। मातोश्रीवर जेवायला जातात, राजसाहेबाला भेटायला जातात, पंकजाताईला भेटायला जातात, हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि यांचे संबंध दुसऱ्या पक्षामध्ये, यांना पाहिजे ते करतात। आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून त्यांनी हा उमेदवार मागून घेतलाय। त्यांना माहिती आहे विजू आप्पा करंजकर उमेदवार आला असता तर आपल्याला डुजर झाला असता, कोकाटे उमेदवार आला असता तर आपलं डिपॉझिट जप्त झालं असतं। आणि म्हणून भुजबळांनी आपल्या सोयीची, आपल्या आवडीची उमेदवारी हे गोडसेच्या रूपाने त्यांच्या समोर आणली। मित्रो, आज कोकाटेंच्या माघारीकडे सर्वांचं लक्ष होतं। अखेर माघारी न घेता कोकाटेंनी आपली उमेदवारी निश्चित केली आहे। 9 न्यूज ब्युरो, नाशिक।